रेजिलेशन. You may have seen the preparation of an ice ball. आता बर्फाचा गोळा तुम्ही खाल्लाच असेल, तर डाऊट नाही आहे की नाही. First, an ice slab is shredded and then the shredded ice is pressurized around the tip of a stick to prepare the ice ball. आता यामध्ये काय होतं की जो आईस स्लॅब आहे ते बर्फाचा असतो तिला आधी, तर त्याला श्रेड केलं जातं आहे ना, म्हणजे त्याचा किस घेतला जातो आहे की नाही. आणि बारीक जे श्रेडेड आईस आहे त्याला पुन्हा जर दाब दिला, प्रेशराईज दिला जातो स्टिकच्या सभोवताली, आणि त्याच्यापासून बर्फाचा गोळा आईस बॉलचं प्रिपरेशन होतं. How does the shredded ice converts into solid ice ball? मग असं असेल तर मग जो श्रेड केलेला आईस होता आहे की नाही, तर तो सॉलिड आईस बॉलमध्ये कशा पद्धतीनं कन्वर्ट झाला. If two small pieces of ice are taken and pressed against each other for a while, they stick to each other. Why does this happen? आणि जर आपण बर्फाचे 2 गोळे घेतले ओके, आणि त्यांना जर प्रेस केलं एकमेकांच्या अगेन्स्ट, अशा वेळेस ते एकमेकांना काय होतात, स्टिक होतात. आणि स्टिक होण्यामागं रिझन काय असेल, तर ते रिझन आहे रेजिलेशन. ओके. Activity: put a slab of ice on a stand as shown in figure 5.3. आता फिगरमध्ये जर पाहिलं आपण तर स्टँडवर आईस स्लॅब प्लेस केलेला आहे. Hang two equal weights to the two ends of a metal wire and put the wire on slab as shown in figure. आता 2 इक्वल वेट अटॅच असणारं ओके मेटल वायर घेतला आपण, म्हणजे मेटल वायरच्या दोन्ही टोकाला जर पाहिला आपण, दोन्ही एंड्सला, तर इक्वल वेट आपल्याला दिसेल या ठिकाणी ओके. आणि तो वायर जो आहे वेट असणारा तो आईस स्लॅबवर काय केलेला आहे, प्लेस केलेला आहे, पुट म्हणजे ठेवलेला आहे. What do you observe? It is observed that the wire gradually penetrates the ice slab. आणि निरीक्षण जर केलं आपण तर जो वायर आहे ना, तर हा आईस स्लॅबला काय करतो, पेनिट्रेट करतो. पेनिट्रेट म्हणजे तो काय होतो, बर्फाच्या आरपार जातो आहे की नाही, खालपर्यंत. After some time, the wire comes out of the lower surface of the ice slab. आणि काही वेळानं काय होतं की वायर जो आहे कम आउट ऑफ द लोअर सरफेस ऑफ द आईस स्लॅब, म्हणजे आईस स्लॅबच्या लोअर सरफेसला तो येऊन जातो. However, the ice slab does not break. पण हे होत असताना आईस स्लॅब हा ब्रेक होतो का, नाही, आईस स्लॅब ब्रेक होत नाही. The phenomenon in which the ice converts to liquid due to applied pressure and then reconvert to ice once the pressure is removed is called regelation. आता ज्या फेनॉमेनामुळं आईसचं कन्व्हर्जन हे लिक्विडमध्ये होतं, आईसचं लिक्विडमध्ये होत असताना प्रेशर काय केला गेला, अप्लाइड केला, म्हणजे दाब लावल्यानंतर जो आईस आहे तो लिक्विडमध्ये कन्वर्ट झाला. आणि एकदा का प्रेशर रिमूव्ह केला तर पुन्हा एकदा त्याचं रूपांतर रिकन्व्हर्जन कशामध्ये झालं, आईसमध्ये झालं. तर या पूर्ण फेनॉमेनाला काय म्हणायचं, रेजिलेशन. The melting point of ice becomes lower than 0 degree Celsius due to pressure. मग हे का झालं असेल, तर त्याचं रिझन असं आहे की प्रेशर जो आहे तर हा सुद्धा एक मॅटर करतो रिॲक्शनच्या फेनॉमेनावर. जसं की आता आपण जरी म्हणलो असेल की 0 डिग्री सेल्सिअस जो आहे तो आईसचा मेल्टिंग पॉईंट आहे, मात्र प्रेशर इन्क्रीज करून सुद्धा या ठिकाणी काही फिजिकल चेंज येतात. जसं की इथं सांगितलेलं आहे की मेल्टिंग पॉईंट ऑफ आईस कम्स लोअर दॅन 0 डिग्री सेल्सिअस ड्यू टू प्रेशर, म्हणजे प्रेशर जर अप्लाइड केला आपण तर आईसचा मेल्टिंग पॉईंट हा 0 डिग्री सेल्सिअसपेक्षा सुद्धा कमी होऊ शकतो. This means that at 0 degree Celsius, the ice gets converted into water. आणि याचाच अर्थ असा आहे की 0 डिग्री सेल्सिअसला आईस जो आहे हा कशामध्ये कन्वर्ट होतो, वॉटरमध्ये कन्वर्ट होऊ शकतो. As soon as the pressure is removed, the melting point is restored to 0 degree Celsius and water gets converted into ice again. आणि आता हे वरची केस केव्हा घडली, प्रेशर अप्लाइड केल्यावर. आणि एकदा का प्रेशर रिमूव्ह केला आपण तर पुन्हा एकदा मेल्टिंग पॉईंट जो आहे हा कुठं रिस्टोर झाला, 0 डिग्री सेल्सिअसला झाला. आणि वॉटर जो आहे पुन्हा एकदा कशामध्ये कन्वर्ट झाला, आईसमध्ये कन्वर्ट झाला. म्हणजे याचा अर्थ काय झाला की ओव्हरऑल प्रेशर अप्लाइड केल्यामुळं मेल्टिंग पॉईंट काय झाला होता, तात्पुरता लो झाला होता. आणि प्रेशर रिमूव्ह केला की पुन्हा एकदा तो मेल्टिंग पॉईंट किती येऊन जाईल, 0 डिग्री सेल्सिअस येऊन जातो. त्यानंतर आहे ॲनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर. In general, when a liquid is heated up to a certain temperature, it expands, and when cooled, it contracts. आता सामान्य लिक्विडचा गुणधर्म काय असतो, तो कोणताही लिक्विड जो आहे ना, तर याला सर्टन टेम्परेचरला जेव्हा आपण उष्णता देतो, हीट करतो,
तर उष्णता दिल्यामुळं कोणत्याही लिक्विडचं काय होतं, एक्सपान्शन म्हणजे प्रसरण होतं, तो एक्सपांड पावतो. आणि जेव्हा एखाद्या लिक्विडला आपण थंड करतो, अर्थातच त्याचं टेम्परेचर आपण डाऊन करतो, तर अशा वेळेस त्याचं काय होतं, कॉन्ट्रॅक्शन अर्थातच आकुंचन पावतो तो. Water, however, shows a special and exceptional behavior. पण याला अपवाद आहे वॉटर. आणि वॉटरमध्ये जर पाहिलं आपण तर स्पेशल आणि एक्सेप्शनल असं बिहेवियर आहे. ते कोणतं पाहू आपण. If we heated water from 0 up to 4 degrees Celsius, it contracts instead of expanding. आता पहा, वॉटरला आपण हीट करायलो, हीट करताना त्याचं टेम्परेचर 0 to 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत काय झालं, इन्क्रीज झालं. आता आपल्याला माहिती आहे टेम्परेचर जर वाढत असेल तर वरती आपण लिक्विडचा गुणधर्म सांगितला की तो काय व्हायला पाहिजे या ठिकाणी 0 to 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत तो एक्सपांड व्हायला पाहिजे होता लिक्विडच्या गुणधर्मानुसार. पण इथं होतं काय की 0 to 4 जात असताना तो ॲक्च्युअल काय व्हायला त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट व्हायला, एक्सपांडिंग न होता त्याचं काय व्हायलं, कॉन्ट्रॅक्शन व्हायलं. हे त्याचं ॲनॅमेलस बिहेवियर आहे. At 0 degree Celsius, ॲट 4 डिग्री सेल्सिअस. At 4 degree Celsius, its volume is minimum due to contraction. आणि कॉन्ट्रॅक्शन झाल्यामुळं वॉटरचं जे व्हॉल्यूम आहे हा व्हॉल्यूम सर्वात कमी केव्हा असतो, 4 डिग्री सेल्सिअसला. आता व्हॉल्यूम, मास आणि डेन्सिटी याचं रिलेशनशिप काय. आता पहा, आपला फॉर्म्युला आहे व्हॉल्यूम इज इक्वल टू मास अपॉन डेन्सिटी. म्हणजे व्हॉल्यूम हे डेन्सिटीचे काय आहे, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. आता होतं काय की 4 डिग्री सेल्सिअसला वॉटरचं एक्सपान्शनच्या ऐवजी काय व्हायलं, कॉन्ट्रॅक्शन व्हायला. म्हणजे त्याची डेन्सिटी काय व्हायली, इन्क्रीज. म्हणजेच त्याचा व्हॉल्यूम काय व्हायला, डिक्रीज. म्हणून सांगितलं की 4 डिग्री सेल्सिअसला 0 डिग्री सेल्सिअसपेक्षाही 4 डिग्री सेल्सिअसला वॉटरचं काय होतं त्या ठिकाणी, मॅक्झिमम कॉन्ट्रॅक्शन होतं. म्हणजे डेन्सिटी इन्क्रीज होते आणि व्हॉल्यूम काय होतो, डिक्रीज होतो. म्हणून सांगितलं की 4 डिग्री सेल्सिअसला वॉटरचा व्हॉल्यूम हा सर्वात कमी असतो, मिनिमम असतो. कारण त्याचं काय झालेलं आहे, कॉन्ट्रॅक्शन. If the water is heated further, it expands and its volume increases. आणि जर आपण 4 डिग्री सेल्सिअसच्या पुढे जर वॉटरला हीट केलं तर मग जे जनरल नियम आहे कोणता, लिक्विडचा, तो फॉलो करतो. पण केव्हा, 4 डिग्री सेल्सिअसच्या नंतर. 4 डिग्री सेल्सिअसच्या नंतर तुम्ही त्याला हीट करा, निश्चितच त्याचं काय होईल या ठिकाणी, एक्सपान्शन होईल. आणि एक्सपान्शन झाल्यामुळं त्याचा व्हॉल्यूम हा काय होईल या ठिकाणी, इन्क्रीज होईल. राईट. The behavior of water between its temperature from 0 to 4 degrees Celsius is called anomalous behavior of water. म्हणजे टेम्परेचर दिल्यावर एक्सपान्शन आणि कमी केल्यावर कॉन्ट्रॅक्शन हा लिक्विडचा गुणधर्म वॉटर फॉलो करतो. पण तो केव्हा फॉलो करत नाही, 0 डिग्रीपासून तर 4 डिग्रीपर्यंत तो फॉलो करत नाही. म्हणून 0 to 4 डिग्रीमध्ये एक्सपान्शन न होता त्याचं काय व्हायलं, कॉन्ट्रॅक्शन व्हायलं उष्णता दिल्यामुळं. आणि म्हणून 0 to 4 डिग्री सेल्सिअसमध्ये टेम्परेचर जे आहे, तर या दरम्यानचं टेम्परेचर जर आपण वॉटरला दिलं तर त्या दरम्यानचं त्याचं जे बिहेवियर आहे त्या बिहेवियरला काय म्हणायचं, ॲनॅमेलस बिहेवियर. If 1 kg of water is heated from 0 degree Celsius and its volume is plotted as a function of temperature, we get the graph as shown in figure 5.4. आता ग्राफमध्ये येऊ आपण 5.4. यामध्ये जर पाहिलं आपण तर टेम्परेचर कुठं आहे, एक्स ॲक्सिसला. आणि स्पेसिफिक व्हॉल्यूम जो आहे तर स्पेसिफिक व्हॉल्यूम कुठं आहे, वाय ॲक्सिसला. टेम्परेचर कशामध्ये दाखवलं आपल्याला, डिग्री सेल्सिअस. आणि स्पेसिफिक व्हॉल्यूम जो आहे हा कशामध्ये दाखवलेला आहे, सेंटीमीटर क्यूब पर ग्राम. आता ग्राफला ग्राफचं थोडंसं केअरफुली ऑब्झर्वेशन केलं तर पहा, 0 डिग्री सेल्सिअसला स्पेसिफिक व्हॉल्यूम किती होता, 1000.10 सेंटीमीटर क्यूब पर ग्राम होता, बरोबर आहे का. त्यानंतर 1 डिग्री सेल्सिअसला पहा थोडासा कमी झाला व्हॉल्यूम. पुन्हा 2ला पण, 3ला पण, आणि ऑलमोस्ट 4ला जेव्हा गेलो आपण तर 4 डिग्री सेल्सिअसला स्पेसिफिक व्हॉल्यूम किती आहे त्याचा, 1000 सेंटीमीटर क्यूब पर ग्राम, बरोबर आहे का. म्हणजे याचा अर्थ जो मिनिमम व्हॉल्यूम आहे दुसऱ्या लिक्विडचा किती राहिला असता, 0 डिग्री सेल्सिअसला. पण पाण्याचं कुठं आहे, 4 डिग्री सेल्सिअसला. कारण 0 to 4मध्ये जर पाहिला तो व्हॉल्यूम कमी होत गेला. आणि 4च्या नंतर जर पाहिला आपण तर व्हॉल्यूम काय होत गेला, इन्क्रीज होत गेला. म्हणजे 0 to 4मध्ये तो जनरल लिक्विडचा जो ट्रेंड आहे किंवा जनरल लिक्विडची प्रॉपर्टीनं फॉलो केली का, नाही.
तर म्हणून 0 to 4ला आपण काय म्हणतो 0 डिग्री टू 4 डिग्री सेल्सिअसमध्ये वॉटरचं जे बिहेवियर आहे ते नॉर्मल लिक्विडसारखं नाही आहे. दॅट इज इट इज नोन ॲज द NMLS बिहेवियर. At 4 degrees Celsius, the volume of water is minimum. आणि आपण पाहिलं आत्ताच की 4 डिग्री सेल्सिअसला वॉटरचा व्हॉल्यूम हा अतिशय कमी होता, मिनिमम होता 1000. It means that the density of water is maximum at 4 degrees Celsius. आणि आता सांगितलं व्हॉल्यूम इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू डेन्सिटी. 4 डिग्री सेल्सिअसला वॉटरचा व्हॉल्यूम मिनिमम आहे, अर्थातच त्याची डेन्सिटी काय आहे मॅक्झिमम. कोणत्या टेम्परेचरला 4 डिग्री सेल्सिअसला. त्यानंतर आहे स्टडी ऑफ anomalous बिहेवियर ऑफ वॉटर युझिंग होप्स ॲपरेटस. The anomalous behavior of water can be studied with Hope's apparatus. आता वॉटरचा anomalous बिहेवियर स्टडी करायचा असेल तर आपल्याला होप्स ॲपरेटसचा वापर करावा लागेल. In Hope's apparatus, a flat bowl is attached to a cylindrical container as shown in figure 5.5. आता होप्स ॲपरेटसमध्ये जर पाहिलं तर तिथं एक फ्लॅट बोल दिसेल आपल्याला जो की अटॅच आहे एक सिलेंड्रिकल कंटेनरला. पहा इथं जर पाहिलं आपण तर एक फ्लॅट बोल आहे, बरोबर, एक पसरट भांडा आहे आणि तो एक सिलेंडरला काय आहे अटॅच आहे. ओके. There is provision to attach thermometers above to measure temperature T2 and below to measure temperature T1. The flat bowl on the cylindrical container. आता त्या ठिकाणी जर पाहिलं आपण तर 2 थर्मोमीटर जे आहे ही अटॅच करण्याची काय आहे सुविधा आहे. एक थर्मोमीटर आपण अबोव आणि एक थर्मोमीटर फ्लॅट बॉलच्या काय आहे बिलो प्लेस करू शकतो सिलेंड्रिकल कंटेनरमध्ये. फिगरमध्ये जर पाहिलं आपण तर बिलो जे आहे त्याला काय नाव दिलेलं आहे थर्मोमीटर T1 आणि वरती जर पाहिलं आपण तर थर्मोमीटर T2. ओके. आता ठीक आहे. नेक्स्ट. Water is filled in the cylindrical container and a mixture of ice and salt, freezing mixture, is put in the flat bowl. आता सिलेंड्रिकल कंटेनरमध्ये काय भरलेलं आहे वॉटर, पाणी भरलेलं आहे. ओके. आणि जो फ्लॅट बॉल आहे पसरट भांडं तर त्याच्यामध्ये काय भरलेलं आहे आईस अँड सॉल्ट म्हणजे बर्फासोबत काय आहे मीठ मिक्स केलेलं आहे की नाही. तुम्ही कुल्फी वगैरे खाता त्याच्यामध्ये पाहिलं का ते बाकीचे कंटेनरमध्ये बर्फ असतो आणि त्यात मीठ पण असतं आहे की नाही. ठीक आहे. नेक्स्ट. कशात काय लक्षात आलं मग तुम्हाला फ्रीजिंग मिक्सचर हे कशामध्ये आहे फ्लॅट बोलमध्ये आहे. ओके बरोबर ना. फ्रीजिंग मिक्सचर कशाचं आहे सॉल्ट अँड आईस आणि सिलेंडरमध्ये काय भरलेलं आहे वॉटर. ओके. During the study of anomalous behavior of water using Hope's apparatus, temperature T1 and T2 are recorded after every 30 seconds. आता वॉटरचा ॲनॅमलस बिहेवियर होप्स ॲपरेटसच्या साहाय्यानं स्टडी करत असताना एक काळजी घ्यायची की तुम्हाला दोन्ही थर्मोमीटर जे आहेत है ना थर्मोमीटर वरती आणि दोन्ही आहेत. तर पहिला वरचा थर्मोमीटर हे T2 टेम्परेचर मेजर करेल आणि खालचा थर्मोमीटर हा T1 टेम्परेचर मेजर करेल. तर T1 आणि T2 टेम्परेचर आपल्याला प्रत्येक 30 सेकंदामध्ये प्रत्येक 30 सेकंदानंतर काय करायचं आहे रेकॉर्ड करायचं म्हणजे मोजायचं आहे. The temperatures are plotted on the y-axis and the time in minutes on the x-axis. आणि आता आपल्याला जो ॲक्सिस है ना प्लॉट करायचा आहे तर त्यामध्ये टेम्परेचर व्हर्सेस टाईम है ना टेम्परेचर व्हर्सेस टाईम. तर वाय ॲक्सिसला काय घ्यायचं आपल्याला टेम्परेचर आणि एक्स ॲक्सिसला काय घ्यायचा टाईम. टेम्परेचर आपण डिग्री सेल्सिअस आणि टाईम कशामध्ये घेणार मिनिट्समध्ये घेणार. The graph is shown in figure 5.6. आणि फिगर 5.6 मध्ये जर पाहिलं आपण तर टाईम टेम्परेचर ग्राफ दिसेल तुम्हाला आहे. टाईम कशामध्ये याच्यामध्ये मिनिट्समध्ये आणि टेम्परेचर डिग्री सेल्सिअस. आता टेम्परेचर जर पाहिलं आपण तर 0, 4, 8 आणि 12 असे रेंजमध्ये दिलेलं आहे. कारण 0 to 4 तर काय त्याचं ॲनॅमलस बिहेवियर आहे आणि आपल्याला प्रत्येक किती सांगितलं होतं त्यांनी किती 30 सेकंदानंतर काय करायचं आहे टेम्परेचर मेजर करायचं आहे. परंतु इथं ठीक आहे इथं 45 मिनटापर्यंतचं ड्युरेशन दिलं आहे. हो पुढं. नेक्स्ट. The graph shows that initially both the temperature T1 and T2 are identical. आता सुरुवातीला आपण ग्राफचं ऑब्झर्वेशन केलं तर T1 आणि T2 हे दोन्ही टेम्परेचर कसे आहेत आयडेंटिकल आहे. किती आहे 12 डिग्री सेल्सिअस. ओके.
However, as time passes, temperature T1 of water in the lower part of the cylinder decreases fast, while temperature T2 of water in the upper part of the cylinder decreases comparatively slowly. आता मग डिफरन्स कुठं आहे? तर जसं वेळ पुढे जाईल ना, तर जे T1 टेम्परेचर आहे, ओके, आता T1 टेम्परेचर कुठलं आहे? लोअर पार्टमधलं. ओके, तर या लोअर पार्टमधलं टेम्परेचर जे डिक्रीज होतं, तो डिक्रीज होण्याचा रेट कसा आहे? थोडासा फास्टर आहे. आणि जे टेम्परेचर T2 आहे, कुठं आहे ते? सिलेंडरच्या अप्पर पार्टमध्ये असणाऱ्या वॉटरमधलं. तर तो पण डिक्रीज होतो, पण कम्पॅरेटिव्हली कसा डिक्रीज व्हायला? तो स्लो डिक्रीज व्हायला. आता T2 जे टेम्परेचर आहे हे कोणत्या पोर्शनमधलं आहे? अप्पर पोर्शनमधला आहे. आता अप्पर पोर्शनमधला जो आहे हा डिक्रीज व्हायला आहे, परंतु त्याचा रेट कसा आहे? थोडासा स्लो आहे. T2चा रेट कसा आहे? स्लो आहे. पण T1 जो आहे तो रॅपिडली फास्ट झालेला आहे. आता रॅपिडली तो डिक्रीज झाला, परंतु तो कुठपर्यंत डिक्रीज झालेला आहे? फक्त 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत. नंतर डिक्रीज होण्यासाठी त्याला टाईम कसा लागला? जास्त लागला. पण T2ला नंतर कसा लागला? 4 डिग्री सेल्सिअसच्या नंतर कमी लागला. However, once the temperature T1 of the lower part reaches 4 degrees Celsius, it remains almost stable at that temperature. आता असं जरी असेल, पण एकदा का वन्स द टेम्परेचर T1 जो आहे हा कुठपर्यंत पोहोचला? लो होत असताना 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचला. त्यानंतर तो ऑलमोस्ट काय झाला? या ठिकाणी स्टेबल झाला. ऑलमोस्ट स्टेबल म्हणजे याचा अर्थ काय झाला? की त्याच्यानंतर टेम्परेचर डिक्रीज होण्याची जी रेट आहे तो कसा? थोडासा कमी झाला. आपण वरी पाहिलं ना, वरती आपण डिस्कस केलं की टेम्परेचर T1 जे होता वॉटरचा आहे ना, लोअर पार्ट ऑफ द सिलेंडरमधलं, तर तो डिक्रीज कसा होऊ लागला होता? फास्ट होऊ लागला होता. पण डिक्रीज फास्टली व्हायला, परंतु कुठपर्यंत? फक्त 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत. 4 डिग्री सेल्सिअसच्या नंतर तो कमी व्हायला, परंतु त्याचा कमी होण्याचा रेट कसा झाला? आता खूप कमी झाला आहे. म्हणजे ऑलमोस्ट तो आपल्याला कसं वाटेला? स्टेबल झाला. म्हणजे आता तो 4 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी होत नाही असं वाटेल आपल्याला, कारण व्हायला आहे, परंतु त्याला टाईम कसा लागायला? आता जास्त लागायला. T2 decreases slowly at 4 degrees Celsius. आता T2 बद्दल बोलू आपण. T2 12 डिग्री सेल्सिअसपासून तर 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत जे त्याचं टेम्परेचर कमी व्हायला, हे थोडंसं कसं आहे? त्याचा रेट कसा आहे? स्लोली आहे. कोणाच्या तुलनेमध्ये? T1च्या तुलनेमध्ये त्याचा रेट थोडासा स्लो आहे. पण कुठपर्यंत? 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत. हां. Thereafter, since T2 starts changing rapidly, it records 0 degree Celsius first, and after that the lower thermometer T1 records 0 degree Celsius temperature. आणि आता जरी T2 जो आहे ना, तर हा 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत स्लोली डिक्रीज होऊ लागला होता, परंतु एकदा का तो 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचला की त्यानंतर T2 जो आहे त्याच्यामध्ये काय आले? रॅपिड चेंजेस आले. आणि इट्स रेकॉर्ड 0 डिग्री सेल्सिअस फर्स्ट. म्हणजे आपल्याला वाटलं होतं की अगोदर जसं कोण रॅपिडली होऊ लागला होता सुरुवातीला? T1 होऊ लागला होता, तो 0 डिग्री फास्टवर जाईल असं वाटलं होतं. पण 4 डिग्री सेल्सिअसच्या नंतर त्याचा रेट कसा झाला? ऑलमोस्ट स्टेबल झाला. आणि जो स्लोली गेला होता कासवाच्या गतीनं, तो त्यानं शर्यत जिंकली म्हणायला हरकत नाही. 4 डिग्री सेल्सिअस नंतर 0 डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचणारा कोण होता? T2 होता. ओके. आणि त्यानंतर अँड आफ्टर दॅट लोअर टेम्परेचर T1 रेकॉर्ड्स 0 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर. ओके. The point of intersection of the two curves shows the temperature of maximum density. आता हे दोन्ही जे पॉईंट्स दोन्ही आपण T1 आणि T2चा ग्राफ जर पाहिला आपण, तर ते एकमेकाला एका पॉईंटला काय करायले? इंटरसेक्ट करायले, बरोबर. तर हा असेल त्यांचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. तर दोन्ही कर्वचा जो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे, तर हा काय शो करतो? शोज द टेम्परेचर ऑफ मॅक्झिमम डेन्सिटी. म्हणजे वॉटरची डेन्सिटी सर्वात मॅक्झिमम जी आहे ही कोणत्या टेम्परेचरला असते? तर हे सुद्धा आपल्या इथं कळलं. म्हणजे एक कर्व आणि दुसरा कर्व, हे दोन कर्व ज्या पॉईंटला ॲक्च्युअली एकमेकांना इंटरसेक्ट केलं, तर ते आपल्याला टेम्परेचर बघायचं आहे का? नाही. ते आपल्याला काय बघायचं आहे? सॉरी, त्याला टाईम नाही बघायचा आहे, त्याचं टेम्परेचर बघायचं. ते टेम्परेचर कोणतं होतं? 4 डिग्री सेल्सिअस. आणि दॅट्स वाय इथं ट्रू होतं. तर तो टेम्परेचर आहे मॅक्झिमम डेन्सिटीचा, तो आहे 4 डिग्री सेल्सिअस. याचा अर्थ पुढे होईल. How can we explain this observation?
मग आता हे ऑब्झर्वेशन आपण एक्सप्लेन कसं करायचं हां. Initially, the temperature of water in the middle of the cylinder lowers due to freezing mixture in the outer bowl. आता याच्यात झालं काय की सिलेंडरच्या मध्यभागी जे पाणी होतं त्याचं टेम्परेचर जे आहे है ना, सिलेंडरच्या मध्यभागी असणारं जे वॉटर होतं त्याचं टेम्परेचर कमी झालं. आणि कमी होण्याचं रिझन काय आहे, कारण त्याच्या बाहेरील भागामध्ये जे पसरट भांड आहे, आउटर बोल आहे, तर त्या आउटर बोलमध्ये काय प्रेझेंट आहे, फ्रीजिंग मिक्सचर. आणि फ्रीजिंग मिक्सचर प्रेझेंट असल्यामुळं सिलेंडरच्या मधल्या भागातलं पाणी याचं तापमान सुरुवातीला काय झालं, लोअर म्हणजे कमी झालं. ओके, देन Since the temperature of water there decrease, its volume decrease and its density increase. आता जरी मिडल जे आहे सिलेंडरच्या मिडल पार्टमधलं पोर्शन जो होता वॉटरचा, तिथलं टेम्परेचर जरी डिक्रीज झालं असेल, मात्र व्हॉल्यूमसुद्धा काय झालं त्या ठिकाणी डिक्रीज झाला आणि डेन्सिटी काय झाली, इन्क्रीज झाली. The water with higher density moves downwards. आता मिडल पार्टमध्ये जे वॉटर होता की ज्या वॉटरचं काय काय झालं बरं, तो वॉटर अगोदर थंड झाला, वॉटर थंड झाल्यामुळं मिडल पोर्शनमधलं वॉटर थंड झाला, मग त्याचं टेम्परेचर काय झालं, डिक्रीज, व्हॉल्यूमसुद्धा काय झाला, डिक्रीज, डेन्सिटीसुद्धा कशी झाली, इन्क्रीज. आता डेन्सिटी हायर इन्क्रीज असणारं जे वॉटर आहे ती तिथं थांबल का, नाही. ज्याची डेन्सिटी ज्याची जास्त आहे तो पोर्शन कुठे यायला प्रयत्न करेल, तळाशी, डाऊनवर्ड्स दिशेने येणार तो. म्हणजे याचा अर्थ की ज्या मधल्या पोर्शनमधल्या वॉटरची काय वाढली, डेन्सिटी वाढली, सराउंडिंग फ्रीजिंग मिक्सचरच्या संपर्कात आल्यामुळं, तर तो डेन्सिटी हायर डेन्सिटी असणारं पाणी कुठं आलं, मूव डाऊनवर्ड्स, तो तळाच्या दिशेनं आला. त्याच्यानंतर Therefore, the lower thermometer T1 shows rapid fall in temperature and this continues till the temperature of water become equal to 4 degrees Celsius. आणि त्याच्यामुळं जे लोअर थर्मोमीटर आहे त्यानं काय शो केला, रॅपिड फॉल इन टेम्परेचर. कारण पहा, जे हायर डेन्सिटीवर वॉटर होतं ते खाली आलं, बरोबर आहे का. हां, मग जसं की आपण पाहिलं की T1 हा 12 डिग्री सेल्सिअसपासून तर कुठपर्यंत 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत त्याचं रॅपिडली टेम्परेचर डाऊन झालं. आणि डाऊन होण्यामागं रिझन काय आहे, कारण सराउंडिंग मिक्सचरमुळे त्याची काय झाली होती, काय वाढली होती, डेन्सिटी इन्क्रीज झाल्यामुळं जे मिडल पोर्शनमधलं पाणी आहे ते खाली आलं. आणि म्हणून खाली आलेल्या थर्मोमीटरनं लगेच शो केलं की तर तापमान काय व्हायलं, कमी व्हायलं. पण कुठपर्यंत कमी व्हायलं, फक्त 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत. ओके, कुठपर्यंत कमी व्हायलं, फक्त 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत. सो तुमच्या लक्षात आलं असेल की सराउंडिंग फ्रीजिंग मिक्सचरमुळं त्याच्या संपर्कात असणारं जे सिलेंड्रिकल पोर्शनमधलं पाणी होते ना, मधल्या भागातलं पाणी, तर त्याचं टेम्परेचर काय झालं, कमी, डेन्सिटी इन्क्रीज झाली. डेन्सिटी इन्क्रीजमुळे तो खाली आला. आणि म्हणून थर्मोमीटर T1नं काय केलं, अगोदर नोंद केली कशाची, टेम्परेचर फॉल होण्याची. आणि टेम्परेचर T2 जो आहे त्याच्यामध्ये पाणी थंड व्हायलं, पण तितक्या स्पीडने व्हायलं का, नाही, स्लोली व्हायलं. When the temperature of water start decreasing below 4 degrees Celsius, its volume increases and density decreases. आता हे झालं पहिली केस. आता जेव्हा टेम्परेचर जे वॉटरचं डिक्रीज व्हायला लागतं, कशाच्या बिलो, 4 डिग्री सेल्सिअसच्या बिलो जेव्हा वॉटरचं काय होतं, टेम्परेचर कमी व्हायलं, तर अशा वेळेस त्याचा व्हॉल्यूम जो आहे तो काय होतो या ठिकाणी, इन्क्रीज, आणि डेन्सिटी काय होते, डिक्रीज. म्हणजे उलट ॲनॅम्युलस बिहेवियर पाहिलं ना आपण, कारण वॉटरची डेन्सिटी मॅक्झिमम कुठं आहे, 4 डिग्री सेल्सिअस. 4 डिग्री सेल्सिअस तुम्ही त्याला थंड करायला याचा अर्थ त्याची डेन्सिटी तुम्ही इन्क्रीज करायला का, नाही, त्याची डेन्सिटी तुम्ही काय करायले, डिक्रीज करायले. कारण ते वॉटरचं ॲनॅम्युलस बिहेवियर आहे. हां, कारण वॉटरची हायेस्ट डेन्सिटी कुठं आहे, 4 degrees Celsius. त्याचं तुम्ही टेम्परेचर कमी केलं तर त्याची डेन्सिटी इन्क्रीज होत नाही आहे, तर त्याची डेन्सिटी डिक्रीज होत नाही आहे, तर डेन्सिटी काय व्हायली, डेन्सिटी इन्क्रीज होत नाही, तर डेन्सिटी काय होते, डिक्रीज होते. पुन्हा एकदा सांगतो, पाणी जे आहे तर त्याची डेन्सिटी मॅक्झिमम कोणत्या टेम्परेचरला आहे, 4 डिग्री सेल्सिअसच्या. 4 डिग्री सेल्सिअसच्या खाली जर त्याचं आपण टेम्परेचर कमी केलं तरीसुद्धा त्याची डेन्सिटी काय होणार, कमीच होणार, कमी होणार, कारण मॅक्झिमम ती कुठे आहे, 4 डिग्री सेल्सिअसला. क्लिअर. म्हणून इथं सांगितलेलं आहे की जेव्हा वॉटरचं टेम्परेचर हे 4 डिग्री सेल्सिअसच्या बिलो डिक्रीज झालं, तर अशा वेळेस त्याचा व्हॉल्यूम काय होणार, इन्क्रीज. व्हॉल्यूम इन्क्रीज झाला, व्हॉल्यूम डेन्सिटीच्या अपोजिट ट्रेंड आहे, म्हणून डेन्सिटी काय होईल त्या ठिकाणी, डिक्रीज. It therefore moves in the upward direction.
आता मला सांगा, हे जे सिच्युएशन आहे, तर या 4 डिग्री सेल्सिअसच्या नंतर काय झालं की ज्या वॉटरची डेन्सिटी, आता काय झालं पहा की जेव्हा आपण 4 डिग्री सेल्सिअसच्या कमी तापमान दिलं, पहिला केस काय घडली, व्हॉल्यूम काय झाला, इन्क्रीज, डेन्सिटी काय झाली, डिक्रीज. मग डेन्सिटी डिक्रीज झाल्यामुळं जे पाणी तळाशी होतं, जे थंड होतं, ते आता कुठं जाईल, वरती जाईल. म्हणजे थंड भाग कुठं चालला, आता वरती झाला. लक्षात आलं? हां, म्हणजे अगोदर जे थंड झालेलं पाणी होतं तर ते 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत त्याची डेन्सिटी वाढत होती आणि म्हणून तो कुठं आला, तळाशी आला. पण जेव्हा 4 डिग्री सेल्सिअसच्या बिलो आपण त्याला नेलं, तर अशा वेळेस डेन्सिटी काय झाली, डिक्रीज. आणि डेन्सिटी डिक्रीज झाल्यामुळं जे अतिशय थंड पाणी आपण म्हणू, तर जे थंड पाणी होतं ते बॉटम राहिलं का, नाही, तो कुठं चालला आता, टॉप सरफेसला. मग 4 डिग्री सेल्सिअस नंतर मला सांगा, आता थर्मोमीटर जे आहे वरचं T2, तर याच्यामध्येच काय होणार, लोअर टेम्परेचरची नोंद होणार. आणि म्हणून सांगितलेलं आहे पुढं. हां, The temperature of water in upper part T2 therefore decrease rapidly to 0 degree Celsius. हां, आणि म्हणून जे वॉटरचं टेम्परेचर 4 to 0 डिग्री सेल्सिअसपर्यंत जे रॅपिडली डिक्रीज व्हायलं, तर हे आपल्याला T1 मध्ये पाहायला मिळेल का, नाही, कारण तिथं तो पाणीच नाही ना. ज्या पाण्याने तिथं कमी दाखवलं होतं ते पाणी कुठे गेलं, आता वरती गेलं. आणि म्हणून जे थंड होण्याचं जे प्रमाण होतं ते आयडेंटिफाय कोणी केलं, थर्मोमीटर T2, कारण तो तिकडे गेला निघून. रिअली? ओके. हां, नेक्स्ट. The temperature of water in the lower part T1 however remains at 4 degrees Celsius for some time and then decrease slowly to 0 degree Celsius. आता काय होतं पहा की टेम्परेचर ऑफ वॉटर इन लोअर पार्ट रिमेन ॲट 4 डिग्री सेल्सिअस. ते कायम का राहिलं बरं, विचार करा बरं, त्याचं लॉजिक काय असेल. इथं शब्द का वापरला की थर्मोमीटर T1 जो आहे ना, तर हा खूप वेळेपर्यंत 4 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर दाखवायला. त्याचं रिझन काय, हां, प्रत्येक वेळेस काय व्हायलं की फ्रीजिंग मिक्सचरनं जे थंड केलेलं पाणी आहे तर ते कुठं यायलं, कॉन्स्टंटली खाली यायलं. आणि जे थंड झालेलं पाणी होतं ते कुठं चाललं, आता वर चाललं, जेव्हा टेम्परेचर काय व्हायला, बिलो व्हायला. बरोबर. म्हणजे याच्यामुळं काय होतं की थर्मोमीटर T1 जे आहे याच्यामध्ये 12 डिग्री सेल्सिअसपासून ते 4 डिग्री सेल्सिअसची पण नोंद फास्ट झाली, पण 4 to 0 ची नोंद कशी होणार त्याच्यामध्ये, स्लोली. कारण बराच वेळ तिथं आपल्याला काय पाहायला मिळालं, 4 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर पाहायला मिळालं. म्हणजे तो तिथं काय झाला, लॉक झाला किंवा पॉज झाला. आणि त्याच्यानंतर तिथं पण नोंद झाली, पण उशिरा झाली 0 डिग्री सेल्सिअसला. म्हणून तुमचे ग्राफ आहे पहा. आता ग्राफ पुन्हा एकदा स्टडी करू आपण. पहा, वाटल्यास आपण इथं ड्रॉइंग वापरू. ओके, ड्रॉइंगसाठी थोडासा वेगळा कलर. आता पहा, जे टेम्परेचर T1 आहे, ओके, हे कुठं आहे, बॉटमचं आहे का अप्परचं आहे, हां, आणि T2 कुठला आहे, अप्परचं आहे. बरोबर. आता T2 जे अप्परमधलं आहे आणि T1 जे कशामधलं आहे, लोअर पोर्शनमधलं आहे. ओके. आता सुरुवातीला आपण वॉटरचं टेम्परेचर किती कन्सिडर केलं, 12 डिग्री सेल्सिअस. बरोबर आहे का. आता काय झालं सुरुवातीला की जेव्हा आपण वॉटरला काय केलं, सराउंडिंग मिक्सचरमुळं थंड केलं है ना, कशामधलं, सिलेंडरच्या मिडल पोर्शनमधलं वॉटर, तर त्याची डेन्सिटी काय झाली, इन्क्रीज. पहा, म्हणजे इथं जर पाहिलं आपण तर मिडल पोर्शनमधलं जे वॉटर होतं त्याची डेन्सिटी काय झाली या ठिकाणी, इन्क्रीज झाली. आणि डेन्सिटी इन्क्रीज झाल्यामुळं ते पाणी जे आहे तो कुठं आला या ठिकाणी, बॉटमला आला किंवा डाऊनवर्ड डायरेक्शनला आला. बरोबर आहे का. आता डाऊनवर्ड डायरेक्शनला आला, मात्र हे रॅपिडली जरी टेम्परेचरमध्ये फॉल दिसत असेल, परंतु हा फॉल फक्त किती डिग्री सेल्सिअसपर्यंत आहे, 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत. आणि 4 डिग्री सेल्सिअस नंतर इथं जर पाहिलं आपण तर इथून इथपर्यंत तुम्हाला हा सरफेस कसा दिसेल, ग्राफचा थोडासा फ्लॅट दिसेल. आणि फ्लॅट दिला म्हणजे याचा अर्थ काय, बराच वेळ त्याचं टेम्परेचर किती कॉन्स्टंट राहिलं, 4 डिग्री सेल्सिअस. मग आता हे पाणी गेलं कुठं, तर 4 डिग्री सेल्सिअस नंतर जेव्हा आपण टेम्परेचर इन्क्रीज केलं होतं तर जे थंड पाणी आहे ते कुठं गेलं या ठिकाणी, टॉपला गेलं. हां, अप्परच्या ऐवजी का आपण काय करू, टॉप लिहू. मग टॉपला गेल्यामुळं काय झालं की टॉपमधलं पाणी जे आहे थंड पाणी ते वर गेलं आणि हळूहळू त्याचं टेम्परेचर काय व्हायला लागलं, फॉल व्हायला लागलं. आणि म्हणून जे आहे
ही जी अप्पर पोर्शनमधली थर्मोमीटर होती, तर त्यानं जो चेंज आहे रॅपिड है ना 4 to 0 डिग्री जो रॅपिड चेंज आहे हा कशामध्ये दिसला आपल्याला T1मध्ये दिसला आणि T2 संदर्भात T2मध्ये दिसला आणि T1 संदर्भात जर पाहिलं आपण तर T1मध्ये सुरुवातीला रॅपिड चेंज आहे है ना, म्हणजे सुरुवातीला हा सस्यासारखा होता नंतर तो कासवासारखा झाला, बरोबर आहे का? तर अशा पद्धतीचा हा ग्राफ आहे आणि यावरून आपल्याला कळतं की वॉटरचा ॲनिमलस बिहेवियर. आणि पाहिलं आपण की जी डेन्सिटी आहे ती मॅक्झिमम कोणत्या टेम्परेचरला आहे, आणि रिलेशनशिप काय आहे की व्हॉल्यूम इन्क्रीज होत असेल तर डेन्सिटी काय होते, डिक्रीज होते. ठीक आहे. त्यानंतर आता इथे एक सांगितलं पहा, ॲक्वेटिक ॲनिमल्स इन कोल्ड रिजन, ही एक कन्सेप्ट आहे पहा. आता तुम्हाला माहीत असेल की समुद्रामध्ये पूर्ण समुद्र बर्फ जरी म्हणला तर त्याची सजीवसृष्टी नष्ट होते का, नाही होत. याचं रिझन काय असेल मग? आता इथं प्रश्न पण विचारला आहे तुम्हाला की कोल्ड क्लायमेट रिजनमध्ये ॲक्वेटिक प्लांट्स आणि ॲनिमल्स सर्वाईव्ह का करू शकतात, हे नाही, त्याच्या संदर्भात फिगर पण दाखवली आहे. जेव्हा की ॲटमॉस्फेरिक टेम्परेचर जे आहे 0 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी झालेलं आहे, तर अशा वेळेस पण ते सर्वाईव्ह का करू शकतात. तर त्याचा आन्सर आहे की जे समुद्राची जी टॉप लेअर असते ना तीच फक्त रिव्हर असो, लेक असो का समुद्र असो, ती फक्त अप्पर लेअर्स काय होते, फ्रीज होते. ओके. आता या लेअरच्या खाली जे वॉटर आहे ते ऑलवेज कशामध्ये असतं, लिक्विड फॉर्ममध्ये असतं. दुसरं एक वैशिष्ट्य म्हणजे ऑक्सिजन जो ट्रॅप होतो त्या लेअरच्या बिलो जे ऑक्सिजन असतो ना हा ट्रॅप झालेला असतो. म्हणजे याचा अर्थ की जे फिश किंवा ॲक्वेटिक ॲनिमल्स आहेत हे कम्फर्टली फ्रोझन लेक असेल, फ्रोझन पॉन्ड असेल, कोणतंही बर्फ है ना, कोणताही पाण्याचा प्रदेश जर पूर्णपणे जर बर्फ झालेला असेल तरी ते आतमध्ये जगू शकतात. आणि आणखीन एक पॉईंट आहे की जी ऑक्सिजनची सोल्युबिलिटी आहे ना तर ही कोल्ड वॉटरमध्ये जास्त आहे. थंड पाण्यामध्ये ऑक्सिजन जास्त सोल्युबिलिटी म्हणजे मिक्स जास्त असतो त्याच्यामध्ये, आणि दॅट्स वाय ॲक्वेटिक ॲनिमल्स ते कम्फर्टली कोल्ड वॉटरमध्ये ब्रीदिंग करू शकतात आणि त्याच्यामुळे ॲक्वेटिक ॲनिमल्स हे कोल्ड रिजनमध्ये काय करू शकतात, सर्वाईव्ह करू शकतात. ठीक आहे. नेक्स्टमध्ये आपण ड्यू पॉईंट आणि ह्युमिडिटी याच्यावर डिस्कस करू.